हरिओम हरिओम हरिओम. नाही झालं ते वाईट झालं अण्णा. पण मी काय म्हणतो ते जरा नीट बोलायला हवं होतं ना प्रतापरावांनी. उपेंद्र, अरे मुलगी गेल्याचं दुःख कोणता बाप सहजासहजी पचवू शकेल सांग बघू. अण्णा आत्महत्या केली तिने, आपण खून केला नाहीये त्यांचा. मला बोलले मी सहन केलं, पण ममाशी कसे बोलले होते? जरा भान ठेवायला पाहिजे होतं की नाही त्यांनी बोलताना. हरिओम हरिओम हरिओम. नाही, मला फक्त आता एकच चिंता आहे की या सगळ्या प्रकरणामुळे आदिती महेंद्रच्या नातेसंबंधावर कोणताही अनिष्ट परिणाम व्हायला नको. हा? आदिती बेटा कशी आहेस? आणि तू तिथे थांबायला हवं होतंस अगं. म्हणजे तिथे त्यांना तुझी जास्त गरज आहे नाही का? प्रतापराव अजून शांत झालेले नाहीत. त्यांचा राग वाढलाच आहे. म्हणूनच आदितीनं तिथं राहणं जास्त गरजेचं होतं. आता तिच्याशिवाय त्यांना तरी दुसरं कोण आहे? पण माझं काय? माझ्या दोन्ही बाजूने हाल ना. जसे जसे ते माझे आई वडील आहेत तसे तुम्ही सुद्धा. बाबा खूप चिडलेत. ते तुमच्याबद्दल आणि मम्मांबद्दल नको नको ते बोलताय. मला नाही सहन होतो. म्हणून मी ते घर कायमचं सोडून आले. आश्चर्य आहे. तिला एकदम सासरचा पुळका कुठून आला? माहेर कायमच तोडून आले. आमच्या बायकोला शिकवा जरा. तिचा बाप आमच्या जीवावरच उठलाय. आपली त्याच्यात काहीच चूक नाही, नाही? स्वतःला सुधारा जरा. आदितीच्या वागण्याचं आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि तेवढाच आनंदही झाला. काही का असे ना, सगळेजण मनाने तर एकत्र येतोय. पण आदितीला आता जपायला हवं. म्हणजे तिला आतून त्रास होतच असणार. महेंद्र, अरे बाबा काळजी घे रे तिची. उपेंद्र, तू एक काम कर, ताबडतोब पत्रकार परिषद अरेंज कर. त्यांना म्हणाव आमदार सौदामिनी गायकवाडांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय. पत्रकार? काय रे, बोलावलास? तू असं का वागलीस? म्हणजे प्रत्येक गोष्ट तुला वाटते तितकी सोपी नसते गार्गी. तू तुझ्या आईचा बाईट दुसऱ्या चॅनलसाठी अरेंज केला होतास की नाही? हो. अरे, स्वतःच्या आईला मदत करण्यात काय गैर आहे? पण हे उत्तर मी माझ्या सिनियर्सना देऊ शकत नाही ना. गार्गी, त्यांना सगळं कळलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी मला तुझ्यावर ऍक्शन घ्यायला सांगितली. मग आपण चर्चा कसली करतो? तुझा निर्णय तर झालाच असेल ना? नाही, माझ्या हातात काहीही नाहीये. निर्णय वरनं आधीच आलेला आहे. सिद्धार्थ, For your kind information,
मी इथे तुझ्या सिनियरसाठी काम नाही करत, तुझ्यासाठी करते. हो ना. आणि आताही 2 मोठ्या चॅनलच्या स्टँडिंग ऑफर्स माझ्यासाठी आहेत. असं? ओके, गो अहेड. काय? तू इतक्या सहजपणे बोलू शकतो सिद्धार्थ? गो अहेड. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय हे सगळं. नाहीतरी तुला इथे पदोपदी अपमानच सहन करावा लागला ना. त्यात अंजलीचा वाढता त्रास. काय मिळालं काय तुला? तू मिळालास मला इथे. आणि माझ्या बरोबर तुझी होणारी ससे होलपट. ती ससे होलपट मी स्वतःहून स्वीकारली. त्यामुळे माझ्या निर्णयाला ससे होलपट म्हणून त्याचा अपमान करू नकोस. एक्सक्यूज मी सर. हो, म्हणजे माझी रिप्लेसमेंट सुद्धा तयार आहे. गुड. हे बघ गार्गी, तुझी जागा इथे कुणीही घेऊ शकत नाही. पण केवळ तू सांगितलंस म्हणून मी त्याला त्याचा जॉब परत देतोय. ओके? कॉन्ग्रॅट्स रोहन. ऑल द बेस्ट. गुड बाय सर. किती सहज म्हणाला सिद्धार्थ की गो हेड. खरंच इतकं सोपं असतं एखादी जागा, एखादी व्यक्ती तोडता येणं. घरचे तुटले, इच्छा असूनही सिद्धार्थ दूरच. आणि आज ऑफिस पण सुटलं. वाऱ्याबरोबर उडणारा पाचोळा आणि मी, काय फरक आहे? शेवटी तू भ्रमत आहासी वाया, हेच कर. औक्षवंत. सांभाळून राहा पोरी. काळजी घे स्वतःची. चला चल. लागता काय घ्या की. नमस्कार. नमस्कार. माफ करा, यायला थोडासा वेळ झाला. काय आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकरणासाठी आपण एकमेकांच्या समोर आलोय. ही काही भेटीची आपली पहिलीच वेळ नाहीये. हो, पण यावेळेला तुम्ही न बोलावता आलोय. सध्या वेगवेगळ्या चॅनलमधून आमच्याबद्दल जो काही अपप्रचार चालला आहे त्याबद्दल आम्हाला बोलायचं होतं. पण मॅडम, त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेलच ना? हे बघा, चॅनलवरच्या या बातम्यांच्या पाठीमागे कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण आम्हाला मुळात त्या विषयावर बोलायचंच नाही. पण तुमची स्वतःचीच मुलगी त्यांच्याचपैकी एका चॅनलमध्ये काम करते. अहो, ती शेवटी आमची मुलगी आहे.
आमच्या काही चुका झाल्या तर ते चिरफाड करणारच. पण प्रतापराव हे देखील तुमच्या जवळचेच होते ना? होते नाही आहेत. वादविवादामुळे नातेसंबंध काही तुटत नाहीत. प्रतापराव आता जे काही बोलतायत ते त्यांच्या मुलीच्या दुःखामुळे बोलतायत. तुम्हाला खरंच वाटतं की प्रीती पाटील यांच्या मृत्यूला तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीच जबाबदार नाही? अहो, त्यांचं घर किंवा आमचं घर असा विचारच नाहीये. दोन्ही घरं एकच आहेत. त्यांची मोठी मुलगी आदिती आमच्या घरातली सून आहे. प्रीतीच्या रूपानं त्यांची छोटी मुलगी इथंच यावी अशी आमची इच्छा होती. पण दुर्दैव, दुसरं काय. पण हे दुर्दैव घडेपर्यंत तुम्ही गप्प का बसलात? अहो, मुलं चुकतातच, पण तुमचं काही कर्तव्य होतं का नाही? का यात काही तुमचा स्वार्थ होता? स्वार्थ? अहो, स्वार्थ असता तर एका गरीब घरातली खेडवळ न शिकलेली मुलगी या घरची सून म्हणून आलीच नसती. आम्ही नेहमीच प्रतापरावांसारख्या प्रतिष्ठित यशस्वी उद्योजकाच्या मुलीचा सून म्हणून स्वीकार केलाच असता की. पण ती गरीब घरातील मुलगी तुमच्याच मतदारसंघातील आहे म्हणे. हां, याचाच तर आम्हाला जास्त अभिमान वाटतो. कारण ज्या माणसांच्या सुखदुःखासाठी आम्ही लढतो त्यांच्यातल्याच एका सामान्य माणसाची मुलगी आमच्या मुलानं सून म्हणून घरात आणली. समाज सुधारण्याची प्रक्रिया नेहमी स्वतःपासून सुरू करावी. पण हा निव्वळ योगायोग नाही का? हा, अहो, योगायोग एकदा होतो, दोनदा नाही घडत. तुम्ही जर नीटपणाने पाहिलं तर आमच्या घरातली मोठी सून ही कोणत्याही राजकारण्याची किंवा यशस्वी उद्योजकाची मुलगी नाही आहे, तर एका सामान्य शिक्षकाची मुलगी आहे. पण या सगळ्यातून तुम्ही प्रीतीच्या मृत्यूची जबाबदारी टाळू शकत नाही. हे पहा, प्रीती जाण्याचं दुःख आम्हालाही आहे. पण तिनं असं का केलं असावं याबद्दल आम्ही नक्की काहीच सांगू शकत नाही. पण मी सांगू शकते. कारण प्रीती माझी सख्खी धाकटी बहीण होती. आदिती, तू कशाला उगीच त्रास करून घेतेस? मम्मा प्लीज, आज मला बोलू द्या. कारण जर का मी बोलले नाही तर जगासमोर खरं काय ते कधीच येणार नाही. मी आदिती पाटील, प्रतापरावांची मोठी मुलगी. प्रीती माझी सख्खी धाकटी बहीण होती. हो, माझ्या बहिणीने आत्महत्या केली कारण तिचं माझ्या दिराशी वीरेंशी लग्न होऊ शकलं नाही म्हणून. म्हणजे तुम्हालाही मान्य आहे की हे सगळं झालं ते लग्न न झाल्यामुळेच? हो, तिच्या याच मूर्खपणामुळे आज आमच्या 2 कुटुंबांमध्ये वितुष्ट आले. वर्तमानपत्र, रिपोर्टर्स, टीव्ही चॅनल्स आज आमच्या कुटुंबावर आणि माझ्या सासूबाईंवर तुटून पडले. तो पण या सगळ्यात तुमचे वडील पण येतात. माझ्या बाबांना प्रीतीच्या जाण्यामुळे खूप शॉक बसलाय. त्यांना कळतच नाहीये ते काय बोलतायत. पण मी खरंच सांगते तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि माझ्या सासूबाईंचा वीरेंचा काहीच संबंध नाहीये. ते दोघंही याला अजिबात जबाबदार नाहीये. तो एक अनपेक्षितपणे घडलेला अपघात होता. पण मॅडम, तुमच्या या विधानामुळे तुमचे वडील खोटे ठरू शकतात. नाही, असं काहीच होणार नाही. कारण माझ्या बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते मला नक्कीच समजून घेतील. माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे की ज्या लोकांचा अजिबात काही दोष नाहीये
त्यांना त्रास नको व्हायला. मला ठाऊक आहे माझ्या बहिणीने जे काय केलं ते खूप चुकीचं केलं. ती एकदा फक्त माझ्याशी बोलली असती ना तर हे अरिष्ट घडलंच नसतं. स्वतःच्या बहिणीच्या बाबतीत असं घडलं असताना देखील तुम्ही तटस्थपणे आपली बाजू मांडलीत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कदाचित तुमच्या स्पष्टीकरणामुळे यांच्याबद्दल जो अपप्रचार झालाय तो नक्कीच थांबेल. थँक्स. थँक्यू. थँक्यू. अदिती, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आपलं दुःख विसरून तू आज आपल्या घराची बाजू घेतलीस. आमच्या बायकोला जरा शिकवा. खरंय, शिक म्हणावं हिच्याकडून काहीतरी. नाहीतर तिचे वडील तुला तुरुंग दाखवायला निघाले होते. हाच फरक असतो रे खानदानी मुलींमध्ये आणि सामान्य घरातल्या मुलींमध्ये. थँक्स अदिती. खूप झाला अपमान. माझ्या वडिलांची परिस्थिती यांच्या इतकी चांगली नाही हा काही माझा दोष नाही. माझ्या वडिलांनी आयुष्यभर पैशांपेक्षा जास्त संस्कारांना महत्त्व दिले. परंतु यांच्या लेखी पैसा हाच परमेश्वर असेल तर मी तरी काय करणार. पण बास झालं आता. बास झालं यांच्या पुढे हात पसरणं. आता स्वतःचं अस्तित्व मी स्वतः घडवणार. भले छोटा असो पण मी माझा व्यवसाय सुरू करणार. माझी आईंशी काय किंवा कोणाशी कुठलीही स्पर्धा नाही. पण मी सगळ्यांना दाखवून देणार की पैसा मी सुद्धा कमवू शकते. व्यवसाय मी सुद्धा उभा करू शकते. मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. तुला सांगतो मामा, या आदिती आल्याबरोबर मला टेन्शनच आलं. आणि हे पत्रकार सगळे तलवारी उपसूनच तयार झाले. हो, पण अदितीच्या स्टेटमेंटमुळे सगळ्यांच्या तलवारी म्यानात गेल्या. आता विरोधकांची तोंड गप्प होतील की नाही बघ. फक्त प्रतापराव. भास झालं ग मामा त्या प्रतापरावांचं गुरा. अरे आरोप करायची एक लिमिट असते की नाही. हे बघ, ते जे काही बोलतायत ते त्यांच्या मुलीच्या दुःखामुळे बोलतायत. मग बसा म्हणावं मुलीच्या नावाने जन्मभर रडत. कारण आपल्या दृष्टीने प्रीतीचा मृत्यू ही शिळी बातमी झालेली आहे. आणि आदितीच्या स्टेटमेंट नंतर तर विषयच संपला. प्रतापरावांच्या बाजूने हा विषय संपलेला नाहीये. ते आणखीनच पेटून उठतील. पेटा म्हणावं, पेटा जितकं पाहिजे तेवढं पेटा म्हणावं. कारण प्रतापरावांशिवाय धंदा जर मोठा करायचा असेल तर त्यांना बाजूला ठेवणं गरजेचं आहे, नाही का मामा? प्रतापराव असे सहजासहजी बाजूला होणारे नाहीत. नाही झाले तरी थोडासा धंदा आम्हालाही कळतो. पण त्यासाठी आजच्या आज कामाला लागायला हवं. मग बघावं म्हणावं प्रतापराव, कुणाला धंदा कळतो ते.